श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. स्वतःच्या वाईट वेळेत या गोष्टी कायम लक्षात ठेवा. आता वेळ उत्तम प्रकारे चाललेली आहे. सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे, रात्र आहे. रात्र झाल्यानंतर बघा परत पुन्हा दिवस उजाडलेला पाहायला मिळत असतो. मग आता स्वतःची वाईट वेळ केव्हा पाहायला मिळते? जेव्हा आपल्या देहाने वाईट कर्म केले असतील तेव्हाच. वेळ खराब आहे का? नाहीये. सर्व भाग आपल्या कर्मावर आहे. जर तुम्ही चांगले कर्म कराल चांगली वेळ पाहायला मिळेल, वाईट कर्म कराल वाईट वेळ पाहायला मिळेल. पण लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात अडचणी उगाचच येत नाहीये. का उगाचच येतात? नाही. त्यांचं येणं आपल्या आयुष्यात एक इशारा असतो. जेव्हा संकट येतं, प्रसंग येतं, एकदाच येतं का हो? नाहीये. लहान लहान होऊन बघा प्रत्यक्षपणे संकट प्रसंग पाहायला मिळत असतो. ती सुरुवात असते आणि एक इशारा असा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणं गरजेचं असतं. त्यावेळी समजून जायचं, आपल्या आयुष्यात अडचणी आल्यात ना, त्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. फक्त आपण दुःखी न होता त्या इशाऱ्याला ओळखलं पाहिजे. आपण एखादं कार्य करत असताना दुःखी होतो आणि ज्या वेळेला आपला देह दुःखी होतो ना, त्यावेळी प्रत्यक्षात सोपं असणारं काम सुद्धा अवघड होऊन जातं. जेव्हा लोक तुम्हाला एखादा बघा प्रत्यक्षपणे निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतात, तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी सुद्धा वेगळा विचार करत आहे आणि करणार आहे. तुम्हाला ती व्यक्ती मागे का खेचत आहे? शेवटी बघा प्रत्यक्षात तुम्हाला सुद्धा निर्णय घेणं आवश्यक आहे. स्वतःच्या मनाला एकदा तरी विचार. दुसऱ्यांच्या बोलण्यावर लक्ष देण्यापेक्षा स्वतःचं मन खंबीर कर. स्वतःमधला आत्मविश्वास वाढव, समर्थ म्हणाले. आणि ज्या वेळेला तू आत्मविश्वासाने पुढे उभे राहाल ना, तेव्हा ते नक्कीच कार्य उत्तमाचं होईल. निर्णय घेत असताना समर्थ म्हणाले, स्वतःहून स्वतः घेणं गरजेचं आहे. दुसरे जेव्हा सांगतील तेव्हा मी निर्णय घेईन, अजिबात चालणार नाही. कारण बघा, ते निर्णय घ्यायला तुम्हाला सांगतील आणि ज्यावेळी तुमचा निर्णय चुकेल त्यावेळी ती सांगणारी व्यक्ती तुमच्या मागे नसेल. म्हणून जसं सुख कायम नसतं तसंच दुःखही कायम नसतं. त्यामुळे वाईट वेळेमध्ये संयम ठेवावा. प्रत्येक दिवस आपले सुखाचे जातात का हो? किंवा प्रत्येक दिवस आपले दुःखाचे जातात का? नाहीये. आजचा दिवस सुखाचा असेल तर उद्या नक्कीच दुःखाचा पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच. त्यामुळे वाईट वेळेमध्ये आपल्यामध्ये संयम असणं का गरजेचं आहे? थोडा धीर ठेवणं का गरजेचं आहे? आपण दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकीमधूनच शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो. चुका प्रत्येकाकडून होत असतात. असं नाहीये की बाबा तुझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून होणार नाहीये, असं नाहीये. प्रत्येकाकडून चुका होतात. परंतु लोकांच्या बोलण्यामध्ये असलेल्या गोडव्यावरून आपण कधीही लोकांचं मन ओळखू शकत नाही. ती व्यक्ती गोड बोलत आहे, बरोबर की नाही? मग ती व्यक्ती खूप चांगली आहे असं नाहीये. गोड बोलून काट्या काढणारी सुद्धा लोक आहेत. नंतर आपल्याला कळतं, अरे हे असं कसं झालं, बरोबर की नाही? म्हणून विचार करा. यश मिळवायचं असेल तर नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवा, नक्कीच यश मिळेल. कारण नशिबापेक्षा ज्या वेळेला आपण कर्मावर भर देतो ना, त्यावेळी नशीब आपोआप आपलं चमकायला लागतं.
म्हणून मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटतं की हीच व्यक्ती जिंकेल. परंतु मजबूत केव्हा? जेव्हा एखाद्या कार्यामध्ये ती व्यक्ती पुरेपूर कार्य करेल तेव्हाच ना. आज आपण एखादं कार्य करत असताना त्या विषयांची जर आपल्याला माहिती नसेल, त्या कार्याची आपल्याला खरंच माहिती नसेल, तर ते काम होईल का? हो नाही. आपण दररोज पाहतो, दररोज दिवस बदलतात, दररोज तारखा सुद्धा बदलतात. पण एक वेळ अशी येते ना की संपूर्णपणे जिथे आपण तारीख पाहतो ती तारखेसकट, वार सकट संपूर्णपणे बघा वर्ष सुद्धा बदलतं. म्हणून आयुष्यामध्ये नेहमी शांत राहा. आपला देह शांत आहे का? कुठल्या कारणामुळे आपला देह चिडचिड होत असते? स्वतःच्या वाईट वेळेमध्ये आपला देह जर शांत बसत असेल तर नक्कीच उत्तम असं ध्येय आहे. कारण वाईट वेळेमध्ये आपला देह कधीच शांत बसणारा नाहीये. चिडचिडेपणा आहेच. तुम्हाला स्वतःला खूप मजबूत बनावं लागेल. कारण काय असतं, जेव्हा लोखंड थंड असतं तेव्हा बघा लोखंड गरम असतं तेव्हा मात्र कोणीही त्याचा आकार बदलू शकतो की नाही. म्हणजेच विचार जर केला, जेव्हा राग येईल तेव्हा शांत. आता विचार जर केला, कधी कधी वाईट वेळ ही तुमच्या आयुष्यात चांगले लोक येण्यासाठी आलेली असते. कधी कधी वाईट वेळ येते, आपण विचार करतो अरे मी तर कोणाचंही वाईट केलं नाहीये, मी कोणाच्या वाईट बघा प्रत्यक्षात आयुष्यामध्ये वाईट सुद्धा नियोजन केलेलं नाहीये. मग असे दिवस मलाच का पाहायला मिळाले? कधी विचार सुद्धा केला नव्हता. परंतु जेव्हा तुमच्यासोबत कोणीही नसतं ना, तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. समर्थ म्हणाले, आयुष्यातली काही ठिकाणी प्रवास करायला तुम्हाला एकट्यालाच जावं लागणार आहे. कारण प्रत्येक वेळेला सोबत असेलच असे नाहीये. आज आपण आपल्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत, शेजारी असणाऱ्या व्यक्तींसोबत आपण जात असतो. आज आपण चाललेलो आहोत, परंतु उद्या तीच व्यक्ती आपल्यासोबत असेल अशातला भाग नाहीये. आपण विचार करू अरे माझ्यासोबत आहेत ना, एवढे जण आहेत, परंतु शेवटी एकट्यालाच प्रवास करावा लागतं, ज्या वेळेस नक्की जी वेळ येते तेव्हा. मग आपण विचार करतो अरे माझ्यावर संकट आलं नव्हतं तेव्हा सर्वजण माझ्या सोबत होते, माझ्या सोबत यायचे, परंतु आज अशी वेळ येऊन ठेपली की बघा प्रत्यक्षात कोणीही माझ्या सोबत आलेलं नाहीये. म्हणजे आपल्याला एक दिवस नक्कीच आपल्याला स्वतःहून स्वतः प्रवास करावा लागेल. विचार करा. कधी कधी आपण चुकीचे नसतोच, परंतु त्यावेळेस आपल्याजवळ ते शब्द नसतात. म्हणजे विचार करा, आपण जरी चुकीचे नसलो तरी सुद्धा समोरची व्यक्ती आपल्याला चुकीची ठरवत असते. मग आपण विचार करतो अरे मी तर चुकीचा नाहीये, माझे विचार सुद्धा चुकीचे नाहीयेत, माझे कर्म सुद्धा चुकीचे नाहीयेत, तरी सुद्धा लोकांनी मला चुकीचं का ठरवलं? का माझ्यावर हीच वाईट वेळ आलेली आहे? तुमच्या दुःखाचं समाधान तुम्हाला शोधावं लागेल. तुमच्या दुःखाचं कारण तुम्हाला शोधावं लागेल. कारण आज परिस्थिती फार भयानक झालेली. जी माणसं अजूनही तुमची परीक्षा तुमच्या भूतकाळावरून जर घेत असतील ना,
तर तुमच्या भविष्यामध्ये त्याच लोकांना अजिबात जागा देऊ नका, जी लोक तुमची परीक्षा घेत आहेत. म्हणून लोकांचा फार जास्त विचार करू नका. का आपण विचार करायचा? कशासाठी करायचा? आहे ते तुके देवाचे, बरोबर की नाही? आपले दिवस हे उत्तमाचे आहेत, उत्तमाचे असणार आणि उत्तमाचेच राहणार आहेत. परंतु त्यासाठी बघा, प्रत्यक्षात दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. लोक फक्त हसायला असतात. ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याच्यावर लोक जळणारी सुद्धा आहेत. म्हणून अशक्य असं जगामध्ये काहीच नाही आहे. फक्त तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.